आता तुम्ही पोट मोठं म्हणून उल्लेख केला म्हणून विचारते, मोठं पोट असेल त्या सगळ्यांनी बॅरिएट्रिक सर्जरी करायला अपेक्षित आहे का, करायला हवं का आणि त्यांना गरज भासते का? मोठ्या पोटाची व्याख्या पण महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. बायकांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा मोठा घेर आणि पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरपेक्षा मोठा घेर, ह्याला मोठं पोट म्हटलं जातं. जर तुमचं पोट मोठं असेल तर पहिली घडणारी घटना असते ती म्हणजे की तुमचं लिव्हर फॅटी होत जातं. पोट एका दिशेने मोठं होत नाही, ते सगळ्या दिशांनी मोठं होतं, गोल वर खाली सगळीकडे. ऑटोमॅटिकली लघवीच्या संडासच्या जागी दाब पडतो. तुम्हाला कळतं की मला घाई होती आहे लघवीची, मला कंट्रोल होत नाही आहे. त्याच वेळेला दाब पडतो तुमच्या वरच्या अवयवांवर. डीप ब्रिदिंग तुम्हाला अवघड जातं, श्वासाचा तुमचं स्पॅन कमी होतो. जसं पोट मोठं होतं तसं त्याच्यामधनं जी केमिकल्स निर्माण होतात, ज्याला म्हणजे अँजिओटेन्सिन रेनिन मेकॅनिझम म्हणून म्हणतात मेडिकल सायन्सच्या भाषेमध्ये, ती इतकी बदलते की त्या पेशंटला BP यायला लागतं. आणि जसं पोट मोठं होतं तशी त्याची पाठ खराब व्हायला लागते. तर हे जे सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी मोठ्या पोटामुळे घडतात. तर मोठं पोट ही एक तुम्ही म्हणाल की बॉक्स आहे, ज्या बॉक्समध्ये अनेक आजार दडलेले असतात. मोठ्या पोटासाठी ऑपरेशन केलं जावं का? तर जर तुमचं पोट मोठं असेल, आपण बोलले त्याच्यामधले तुम्हाला काही मेजर आजार असतील आणि जर तुमचा BMI 33च्या पुढे असेल तर हे ऑपरेशन तुम्हाला त्या ट्रेनमध्ये आजारांच्या बसण्यापासून वाचवू शकतं.